जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी माळी सर बोलतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात आता तलाठी भरती आपले MPSC गट क कडे गेलेली आहे, बरोबर ना. आणि गट क याच्यामध्ये आणखी तलाट्याबरोबर बाकीची पण काही पदे ॲड झालेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर समजा काही 4-5 पदांची त्याच्यामध्ये तयारी केली जात होती. आपलं हे पद तलाट्याचं जे TCS कडं म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून होत होतं, परंतु काही अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे आता याची मागणी होती की गट क कडे हे पेपर गेला पाहिजे आणि प्रत्यक्षात तो आला. ही विद्यार्थ्यांच्या आनंदाची बातमी. आजचं अपडेट जर द्यायचं झालं तर आजपर्यंत 12.5 लाख फॉर्म बऱ्याच जणांना वाटत असेल की तलाट्याकडे गेलेत, परंतु प्रत्यक्षात ते जवळपास 10 पद आहेत गट क मध्ये. आता MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा जे आयोग आहे याच्यामध्ये राज्यसेवा जी आहे त्याचा पूर्व परीक्षेचा MCQ पद्धतीने पेपर होतो आणि बाकीची मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होते. दुसरा आहे गट ब चा, त्याच्यात PSI STI SO SR अशी पद आहेत. आणि त्यानंतर जे गट कच आहे त्याच्यामध्ये एकंदरीत आता नव्याने 10 पदं ॲड झालेली आहेत. सगळीच पहिली 4-5 नवीन झालेत, पहिले 6 पदं. आणि मग त्यात जे अट्रॅक्शन असणार पद तलाट्याचं आलं ना, तर असे 3 टप्पे हे मला इथं सांगायचे. तर आता आपण प्रत्यक्षात ही परीक्षेचे स्वरूप काय आहे किंवा किती विषय असतात किंवा कोणता विषय तिथं किती मार्काला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला सांगतोय. तर चला प्रत्यक्षात लेक्चरला सुरुवात करतोय. तर ही MPSC एक्झाम 2026-27 मध्ये महाराष्ट्र गट क आणि तुमचं अट्रॅक्शन असणारं पद मुद्दामून तिथं दिलेलं आहे आपण की प्रत्येकजण आता तेच देतात, तलाठी भरती, बरोबर ना, ग्राम महसूल अधिकारी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं संपूर्ण योजना आहे, विषय प्रश्न, अचूक पद्धतीची मांडणी, विषयाला किती प्रश्न, काय सगळं दिलेलं आहे. मग आता मुद्दा पहिला येतो की कोणत्या पदांसाठी ही परीक्षा होणार आहे किंवा किती पद याच्यामध्ये समावेश झालेले आहेत. तर इथं सर्व संवर्गाकरिता एकच संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. ही जी 10 पद आहेत यांच्यासाठी एक पूर्व परीक्षा होणार आहे, चाळणी परीक्षा होणार आहे. तर हे उद्योग निरीक्षक म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर ह्याला म्हणतो. दुय्यम निरीक्षक म्हणजे राज्य उत्पादन शुल्क, बरोबर. तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक, विविध नियुक्ती प्राधिकारी न्याय, लिपिक टंक लेखक, विविध नियुक्ती प्राधिकारी न्याय, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे आपलं तलाठी. त्यानंतर वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क, सहाय्यक अधीक्षक गट क, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आणि त्याचं तांत्रिक गट क जे आहे. ही जी 10 पोस्ट आहेत ना, ह्या 10 गट क ची जी लेवलची पद आहेत यांची एकच परीक्षा होणार आहे, एकच पेपर होणार आहे. आणि त्या पेपरचं स्वरूप कशा पद्धतीने आहे ते पण आपण बघायला लागलो. आता संयुक्त पूर्व परीक्षेचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, सामान्य क्षमता चाचणी म्हणजे याच्यामध्ये 100 प्रश्न येणार आहेत. एकूण प्रश्न किती असणार त्या पेपरचा, तो पेपर ड्युअल लँग्वेजमध्ये असतो म्हणजे मराठी आणि त्याच्या खाली तोच प्रश्न इंग्रजीमध्ये असतो किंवा तुम्हाला निवडायचे असेल ते, पण शक्यतो ड्युअल लँग्वेजमध्ये हे असतात. वस्तुनिष्ठ मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत म्हणजे 100 प्रश्न येतील, त्याचे पर्याय येतील, ते 4 पर्याय असतील किंवा बहुपर्याय पद्धतीने त्याची आखणी केलेली असणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजे एकूण 100 गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. त्यानंतर वेळ हा त्याचा 1 तास असतो म्हणजे अर्थात 7 मिनिटे त्याचा कालावधी. पण विद्यार्थी मित्रांनो, हा वेळ झपाट्याने जाणार आहे. कमी कालावधीमध्ये प्रश्नांची किंवा त्या प्रश्नपत्रिकेच्या पानांची संख्या खूप सारी असणार आहे, परंतु तो प्रश्नपत्रिका टॅकल कशी करायची, प्रश्नपत्रिका सोडवायची कशी, कमी वेळेत प्रश्न कसा सोडायचा, एका प्रश्नाला किती सेकंद मिळतात, याची स्ट्रॅटर्जी आहे ना, ती स्ट्रॅटर्जी आपण स्टेप बाय स्टेप, आता हे लेक्चर झालं, पुढल्या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला घेऊन येणार आहे. आता त्यानंतर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते याच्यामध्ये. म्हणजे जर तुमचे समजा सपोज काही मार्क पडलेले असतील आणि तुमचे जे सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेमधले जे प्रश्न आहेत त्यातले 4 प्रश्न चुकले ना, तर पडलेले जे मार्क आहेत ना त्यातला 1 मार्क जातो. किंवा अर्थात एक जर प्रश्न चुकला तर तुमचे 0.25 म्हणजेच अर्थात 1/4 एवढे तुमचे गुण काय रे पडलेल्या गुणामधून कट होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की बरेच जण सगळेजण आता यूट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, हे केलं त्यांनी हे केलं, विद्यार्थ्यांना कळायला नेमकं काय वाचावं किंवा परीक्षेचं स्वरूपच लक्षात आहे नाही. तर हे स्वरूप लक्षात यावं, सरळ साध्या सोप्या शब्दात सांगण्याचा माझा वैयक्तिक प्रयत्न आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढे काही विषय आहेत ह्याच्यामध्ये, समजा 8 विषय आहेत असं आपण समजू, तर त्या 8 विषयाची विभागणी आपण 7 मध्ये केली, कारण इथं गणित आणि बुद्धिमत्ता जे आहे ना ते 10 म्हणजे 20 मार्काला विचारले जातं किंवा 20 प्रश्न विचारले जातात. पण याच्यामधली जी विभागणी आहे ना, तर इथं 8 ते 10 प्रश्न हे जे आहेत ना, इथं म्हणजे गणिताला म्हणजे बुद्धिमत्ताला एवढे विचारले जातात आणि गणिताला 10 ते 12 प्रश्न विचारले जातात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे बघा, इथं राज्यघटना हे अगोदर 10 मार्काला असायचं, 10 प्रश्न असायचे, परंतु आता त्याचं वेटेज वाढून काय केले रे, थोडासा चेंजेस झालेले, इथं 15 प्रश्न आहेत. तर मुख्य संविधान जे आहे ना त्याच्यावरती काय रे, इथं 12 ते 13 प्रश्न विचारले जातात त्याच्यात, आणि पंचायत राज जे आहे आपलं त्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न. म्हणजे ही स्ट्रॅटर्जी कळली पाहिजे, नेमकं परीक्षेला प्रश्न कुठल्या घटकावर येतात. आणि आयोगाचा जो सिलेबस असतो ना तो ऑथेंटिक सिलेबस असतो, तो अति संक्षिप्त रूपात असतो, परंतु हा जो सिलेबस आहे ना याच्यावरती समजा नदी प्रणाली विचारलं तर त्याच्या बाहेर प्रश्न अजिबात येत नाही त्या सिलेबसच्या, परंतु तो दिलेला सूक्ष्म अभ्यासक्रम पाहिजे. आता मी तुम्हाला नॉर्मल तुम्हाला सांगतोय फक्त कुठल्या विषयावर किती प्रश्न येतात. पुढचा एक व्हिडिओ जो घेऊन येणार आहे ना, तर कोणती प्रकरणं एक्झॅक्ट त्याच्यावर विचारले जातात किंवा मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत, PYQ क्वेश्चन पेपर कुठल्या घटकावर पडलेत, तर कुठल्या प्रकरणाला जास्त भेटायचे हे पण आपण घेऊन येणार आहे. तर आता हे ढोबळमानाने आपले जे आहे ना हे आतापर्यंत मागच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून की अर्थशास्त्रावरती आता 15 प्रश्न आहेत. तर 15 प्रश्न आहेत ना, तर त्या 15 प्रश्नामध्ये 12 ते 13 प्रश्न हे मुख्य अर्थशास्त्राची जी काही प्रकरणं महत्वाची त्याच्यावरती विचारलं जातं. पण अर्थशास्त्र जे आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यावर चालू घडामोडी असेल किंवा बऱ्याच काही गोष्टी त्याच्या संदर्भात चालू घडामोडीच्या आहेत किंवा त्याचा जे सर्वे केला जातो आणि त्याच्यावरती पण 1-2 प्रश्न असतात. आणि हे 2-3 प्रश्न त्याच्यावरती म्हणजे अर्थशास्त्रावरती वारंवार तुम्हाला ह्याच्यावरती आकडेवारी असेल, अर्थसंकल्प असेल, ह्या चालू घडामोडीशी संबंधित असताना तर त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता पुढचा महत्त्वाचा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल, आरोग्यशास्त्र असेल, तर या 5 घटकावरती प्रामुख्याने सरळ साध्या पद्धतीने सांगतो की 3-3 प्रश्न याच्यावरती येतात. मग त्यातल्या कुठल्या प्रकरणाला जास्त वेटेज दिलं, मग मागच्या प्रश्नपत्रिका काय सांगतात याचं आपण अनालिसिस आपण तुमच्यासोबतच करूयात. ठीक आहे. तर प्रत्येक इथं 3 प्रश्न एका घटकावरती येणार आहेत. चालू घडामोडी जे आहे ना हे जागतिक असतं, प्रादेशिक असतं आणि राष्ट्रीय लेवलचं, म्हणजे जागतिक, महाराष्ट्र आणि भारत याच्यावरती मिळून किती प्रश्न येतात रे, 15 प्रश्न येत असतात. म्हणजे विद्यार्थ्याला कुठलं संदर्भ साहित्य घ्यायला पाहिजे, काय येतंय, कुठल्या विषयाचा जास्त अभ्यास केला पाहिजे हे याच्यावरनं कळणार आहे. आता कुठल्या व्हिडिओमध्ये हे दिलंय नाही दिलंय हे मला माहित नाही, मी आपलं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न करतो. इतिहासाला पहिले 15 प्रश्न असायचे, पण आता गणित बुद्धिमत्ताचे थोडे प्रश्न वाढल्यामुळं इथं इतिहासाचे किती रे 10 प्रश्न विचारले जातात. त्यातले महाराष्ट्राचा इतिहास काय रे 7 ते 8 प्रश्न आहेत आणि आधुनिक भारताचा इतिहास 2 ते 3 प्रश्न. काही जणांनी पुस्तक घेतले आणि आधुनिक भारताचा वाचत बसले, जास्त महाराष्ट्राचा नाही केला, असं होऊ शकतं बरं का. तर हे बघा, हे देण्याचं कारणच ते आहे की इथं कुठल्या विषयावरती किती प्रश्न आलेत हे सांगतोय तुम्हाला. भूगोल आहे, पहिले 15 प्रश्न असायचे, आता 10 आहेत. मग महाराष्ट्राच्या भूगोलावरती 7-8 प्रश्न आणि इथं भारताचा जे भूगोल आहे ते 2 ते 3 प्रश्न. म्हणजे इथं तुम्हाला एक सोपी पद्धत कळली असेल. जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, क्लास लावा असं माझं वैयक्तिक मत नाही, किंवा कुठलेही महाराष्ट्रातले मार्गदर्शक चांगले शिकवत असतात, आपापल्या पद्धतीने चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतात, कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या क्लासला विद्यार्थी भरपूर असायला पाहिजेत आणि आपणही प्रामाणिकपणे चांगलं शिकवलं पाहिजे. परंतु कालावधी कमी आहे, 2.5-3 महिन्याचा कालावधी हा खूप कमी, हे एकदमच होत नसतं. परंतु दर्जेदार पुस्तकं एकदा घेतली तर येणाऱ्या परीक्षेसाठी ते फायदेशीर होतच असतात. पुस्तकं आणि क्लास लावणं न लावणं किंवा तुम्हाला ते समजून घेणं मात्र खूप महत्त्वाचं आहे. तर आता कळलं तुम्हाला की कुठल्या विषयावरती किती प्रश्न आहेत. आता बघा इथं काय केलंय, पूर्व मुख्य दोन्ही जे आहेत ना त्यांच्यासाठी संदर्भ, योग्य संदर्भ साहित्य काय असायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे. वरती सांगितलं तुम्हाला की कुठल्या विषयावरती किती प्रश्न येतात, परंतु आता इथं महत्त्वाचा मुद्दा काय की सर मग आम्हाला पुस्तकं कुठली घेतली पाहिजे. मार्केटमध्ये हे पुस्तक शॉर्ट आहे, हे पुस्तक नाही आहे, हे पुस्तक वाचायला पाहिजे का नको. आता तुम्हाला माहिती आहे अगोदर किती फॉर्म येत होते ना आता किती 12.5 लाख प्लस फॉर्म आलेले आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, योग्य संदर्भ साहित्य निवडणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जर योग्य संदर्भ साहित्यच नाही निवडलं तर आपली फसगत होऊ शकते, अभ्यास हा दिशाहीन होऊ शकतो. आणि अभ्यास दिशाहीन न होण्यासाठी, योग्य दिशेने जाण्यासाठी, नेमकं पण येण्यासाठी आपल्याला हे आरसा दाखवणारं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आता सांगतोय तो सिलेबस आहे.
आणि मागील झालेल्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडं म्हणजे हार्ड कॉपी असली तर तेवढीच म्हणजे उत्तम आहे ते, कारण मागील प्रश्नपत्रिका मार्गदर्शकापेक्षा सुद्धा मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमचं नेमकं पण देण्यास महत्त्वाचे ठरणार आहेत. आता बघू आपण आताचे जे विषय त्यातला हा विषय आहे आपला राज्यघटना म्हणजे अर्थात पॉलिटी. तर पॉलिटीला काय करायला पाहिजे हे तर दिलेलं आहे आपण, परंतु याच्यातलं काहीतरी एक घेतलं. 11वी आणि 12वीचं राज्यशास्त्र म्हणजे स्टेट बोर्डाची म्हणजे आपली जी पुस्तकं आहे स्टेट बोर्डाची ते वाचायला येणं गरजेचं आहे. पण याला पण संदर्भ लावत असताना आपण एक थोडंसं PYQ बघितलं पाहिजे. PYQ बघितल्यानंतर PYQ बघायला जास्त वेळ लागणार नाहीत, मागचे काही जास्त प्रश्नपत्रिका नाहीत, माझ्या माहितीचं 7-8 क्वेश्चन पेपर असतील गट क चे. तर आता तेच आपलं अर्थ ते आणि प्लस तुम्हाला गट ब चे जर बघायचे असेल तर हे प्रश्न बघायचे म्हणजे 15-10 क्वेश्चन जे आलेले आहेत ना ते कुठल्या घटकावर विचारले थोडंसं आपल्याला त्याच्यावरनं एकदा नजर एकदा दोनदा मारा. अभ्यासाची सुरुवातच मी तर म्हणतो ह्याच्यापासून करा, म्हणजे हे कळलं ना तर मग स्टेट बोर्डातलं नेमकं काय वाचायचे ते कळलं. कारण पुस्तकं खूप मोठी असतात, वेळ कमी आहे, मग त्याच्यातून आपल्याला काय त्याचं मर्म काय काढायचं ते आपल्याला इथं हे PYQ काढून देणार आहे. ॲज इट इज रंजन कोळंबे सरांचं जे भगीरथ प्रकाशनचं पुस्तक आहे किंवा पंचायत राज आहे किंवा त्या काही क्लासच्या आपल्या नोट्स असतील, हे सगळं तारतम्य जे लावायचं ना सेल्फ ॲनालिसिस ज्याला म्हणतो ना आपण, ते जर करायचं असेल तर याला बघूनच करावं लागणार तुम्हाला, ह्याची जोडच समोर ठेवावं लागणार. हे काय जास्त नाही आहेत पण ते तुम्हाला राईट करेक्ट दिशा दाखवतील आणि तंतोतंत अप टू द मार्क कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला निश्चितपणे ह्याच्या PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या, बाकीच्या तलाठी भरतीच्या कोणी TCS वगैरे घेतले, सरळ सेवाने घेतलंय, आमच्या ह्या प्रकाशनचं पुस्तक आहे त्या प्रकाशनचं पुस्तक आहे. पुस्तक घेताना थोडीशी काळजी घ्या, कारण एकदा पुस्तक घेतलं एकाच कोपऱ्यात तुम्ही वाचत बसले आणि परीक्षा पास होतो सोपं वाटतंय असं नाही, परीक्षा वाटती तेवढी सोपी पण नाही. तुम्ही मागचे सगळे मेरिट वगैरे बघा, म्हणजे MPSCच्या गट क चे बघा, उगाच कुठला तरी बघितला TCS ला बघितलं 200 पैकी 214 मार्क पडले बरं ना. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे सगळ्या गोष्टी सांगतो ती तेवढ्याच महत्त्वाच्या. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ द्या विद्यार्थी मित्रांनो, परंतु मी जे सांगतोय ना ही तुम्हाला एकदम दिशा देणार आहे. कमी वेळेत तुमचं जे पाऊल चुकीच्या ठिकाणी पडणार ते पडणार नाही अजिबात. ठीक आहे, तर अर्थशास्त्र आहे म्हणजे रंजन कोळंबे म्हणजे भगीरथ प्रकाशनचं आहे. बरं डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर किरण दिसले सरांचं दीपस्तंभ प्रकाशनचं आहे, त्याच्यातलं भाग 1 हे खूप डिटेल्स आहे. फक्त मी काय करतोय ही जी बुक लिस्ट ही माझ्या मनाने बनवली नाही. जे मागचे MPSC मध्ये 4, 5, 6 वर्षामध्ये महाराष्ट्रात रँक 1 ने आलेले आहेत त्यांनी जी बुक लिस्ट दिली ना तर दरवर्षीची बुक लिस्ट घेऊन त्याचं ॲव्हरेज काढून जी पोरं रँक 1 ने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने त्यांची निवड झालेली त्यांनी जी घेतले, कारण मनाने घेण्यापेक्षा हे सगळे संदर्भ आहेत. इथं मी देताना संदर्भ आहेत तुम्हाला 3, 4, 5 दिलेले आहेत, परंतु त्यातनं एकाने सुरुवात करणं गरजेचं आहे. एकदमच सगळं सरांनी सांगितलंय, सरांचा व्हिडिओ आवडलाय, सरांनी सांगितलेलं बरोबर वाटतंय मला मग सगळंच घेऊन येतो 10,000चं असं अजिबात करायचं नाही. पहिल्यांदा PYQ क्वेश्चन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग आर्थिक पाहणी मी आता सांगितले की जसे 2-3 प्रश्न त्याच्यावर येऊ शकतात. महाराष्ट्र आणि भारत 2026-27 किंवा आमच्या काही क्लासच्या नोट्स आम्ही तुम्हाला देतो त्या घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर विज्ञान म्हणजे सायन्स आहे 8वी-10वीचं जे आहे स्टेट बोर्डाची पुस्तकं बघा. सचिन बस्के सरांचं पुस्तक आहे, त्याचबरोबर क्लासचे जे नोट्स आहेत आपल्या त्याही नोट्स तुम्हाला भेटतील. एकंदरीत ही एवढं देतोय ना तर ह्यातलं कुठलं वाचायचं पाहिजे हे स्वतः तुम्ही बघा PYQ बघून. आम्ही तर तुमच्यासोबत आहेतच निश्चितपणे. मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला आम्ही सोडून देतो, ज्या त्या शिक्षक ज्या त्या विषयांचे मार्गदर्शक असतील ना तो डिटेल्समध्ये तुमच्या मार्गदर्शन तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने करतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जागेवर सोडून देतील आणि तुम्हाला मार्क कसे पडतील याच्याबरोबर आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्यासोबत आहोत. चालू घडामोडी जी आहे इथं देवा जाधवर सरांचं पुस्तक खूप छान आहे, त्याचबरोबर सिम्प्लिफाईडचं एक त्याला पर्यायी पुस्तक आहे. डिटेल्समध्ये बघायचं म्हणलं तर परिक्रमा म्हणून एक मासिक येत आहे, त्याचबरोबर आपण काही क्लासच्या नोट्स ज्या त्या मार्गदर्शकांनी तुम्हाला दिलेल्या असतील त्या पण तुम्हाला तिथं दिल्या जातील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गणित आणि बुद्धिमत्ता याला वेळ कमी असतो, म्हणजे 34 सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचा असतो खरं तर याच्यामधला, कारण तुम्ही पूर्ण ऑफलाईन पेपर असल्यामुळं गोल करायला साधारण 9-10 मिनटं तरी जातात, राहिला वेळ 50 मिनिटाचा. त्याच्यामध्ये प्रश्न वाचायचा ड्युअल लँग्वेजमध्ये असतं, लेंदी प्रश्न दिसतात, एका पानावर 1-1, 2-2 प्रश्न दिसतात, परंतु आपल्याला पण एवढे मार्क घ्यायचे नसतात. प्रश्न विदिन सेकंदात वाचल्यानंतर कळलं पाहिजे एवढा आपला अभ्यास झाला पाहिजे.
की वाचलं की हे प्रश्न आपल्याला येतोय का नाही, मग तिथं डबल वाचायची गरज नाही. एखादं गणित कन्फ्यूज करणार असतं, बुद्धिमत्तेचा प्रश्न तुम्हाला गोल गोल फिरवण्यासारखा असतो, परंतु त्याचा जर अगोदर सराव केला तर निश्चितपणे येणार आहे. मग अगोदर सराव करण्यासाठी मागील झालेल्या आयोगाच्या ओरिजिनल क्वेश्चन पेपरची हार्ड कॉपी प्लस मग इथं अभ्यास करताना सचिन डोळे सर असतील, संदीप आरगडे सर असतील, सतीश वशे असतील, माळी सर असतील आणि आपल्या क्लासच्या नोट्स असतील, हे सगळं काही ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. परंतु गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करत असताना गणिताच्या आणि बुद्धिमत्तेचा जो बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तिथं स्मार्ट वर्क करावं लागणार आहे. गणितं तुम्हाला लेंदी वाटतील, पण काही अशी प्रश्न असणार आहेत ते बघितले की तुम्हाला न सोडवता न कॅल्क्युलेशन करता सुद्धा गणिताची उत्तर द्यायला येणार. आणि आयोगाची शक्यतो काही प्रश्न तसेच असतात. तुम्ही किती स्मार्ट वर्क करतात, किती कमी वेळात विदिन सेकंदात कसा प्रश्न सोडवतात. मी जेवढी नावं ज्यांची सांगितलीत ना, ह्यांची सगळ्यांचं तुम्हाला अगोदर शांततेच्या काळामध्ये ह्याचा भरपूर प्रॅक्टिस करावं लागणार आहे, तरच तुम्हाला ह्याच्यामध्ये मेळ लागणार आहे. कारण वेळ खूप कमी असतो. प्रत्येकजण मार्गदर्शक सुद्धा शिकवत असताना, तुम्हाला सोडून देत असताना, विश्लेषण करताना त्याला वेळ जाणार आहे, परंतु मार्गदर्शकापेक्षा तुम्हाला पुढची कामगिरी करायची, कारण तुम्हाला स्पीड विथ ॲक्युरेसी आणि तो पेपर सोडवावा लागणार आहे. हिस्ट्री आहे 8वी ते 11वी महत्त्वाची स्टेट बोर्डाची जी काही नोट्स असतील, बरेच मार्केटमध्ये पण आहेत, पण प्रत्यक्षात स्टेट बोर्डाची वाचायला पुस्तकं खूप छान असतात, ते तुम्ही वाचणं गरजेचं आहे. सगळ्यात दर्जेदार म्हणून आता समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, रंजन कोळंबे सरांचं आहे किंवा आपल्या नोट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या व्यवस्थित बघून अभ्यास करावा लागणार आहे. कदापि एवढा अभ्यास एवढ्या कमी वेळेमध्ये होणार नाही, म्हणून तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, रिपीट सांगतोय की PYQ क्वेश्चन पेपर बघा. PYQ क्वेश्चन पेपरला बघूनच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल. तर भूगोलमध्ये 5वी ते 12वीची स्टेट बोर्डाची पुस्तक, त्याला जोड द्यायची PYQची. तिथं आलेले प्रश्न वाचले ना, आता 10 प्रश्न 15 प्रश्न येणार म्हणल्यावर वाचायला एका तासात तुम्ही स्टेट बोर्ड म्हणजे मागच्या क्वेश्चन पेपरमधले सगळे प्रश्न वाचताल. मग परत इथं वाचताना हे महत्त्वाचं आहे का नाही, हे महत्त्वाचं आहे का नाही, हे तुम्हाला त्याच वेळेस कळणार आहे. आणि दर्जेदार पुस्तकं म्हटलं तर AB सौदी सरांचं आहे, दीपस्तंभचं पुस्तक आहे, बरोबर ना. भारत आणि महाराष्ट्र त्यांची दोन्ही पुस्तकं खूप सुंदर आहेत, बारीक छोटी दिसतात, पण 4 कलर म्हणजे कलरफुल असतात आणि त्याचे नकाशे वगैरे खूप छान पद्धतीने तुमच्या लक्षात राहतील. आपल्याही नोट्स तुम्हाला दिल्या जातील. आणि शेवटला सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा इथं टाकलंय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर महत्त्वाचे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला एकंदरीत भेटत नसतील, म्हणजे वेबसाईटवर भेटत नसतील, टेलिग्रामला भेटत नसतील, तर एवढ्या सगळ्या गोळा करण्यापेक्षा किंवा काही विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण त्या प्रश्नाच्या खाली असायला पाहिजे असं ज्याला वाटतंय, त्यांनी लोकसेवाचं आपात नोरे सराचं पुस्तक आहे किंवा भगीरथ प्रकाशननी पण आता त्यांच्या क्लास नोट्स काढल्यात. ज्ञानदीपचं आहे, कुणाचंही घ्या, पण शक्यतो हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कोणाचेच नसतात, परंतु त्याच्यामध्ये अचूक पद्धतीने मांडणी केलेली प्रूफ रिडिंग केलेलं पुस्तकं पाहिजे, चुका नसायला पाहिजेत, बरोबर ना. या अशा पद्धतीने असणारा एखादा प्रश्नसंच तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, अभ्यास करताना कसा करायला पाहिजे हे सांगण्यापेक्षा काय वाचायला पाहिजे हे तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आता ही परीक्षा दिल्यानंतर लगेच तुम्ही काय तलाठी किंवा तुम्ही 10 पोस्ट जे आहेत ते लगेच तुम्हाला ते पद भेटत नाही, हे पण लक्षात घ्या. नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, कारण मग जुन्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर आता एवढं सगळं सांगितलं ही पूर्व परीक्षा आहे, तुमची चाळणी परीक्षा आहे. याचे मार्क तुमच्या मेन मेरिटमध्ये धरले अजिबात जात नाहीत. म्हणून तुम्ही असं म्हणू नका की एवढे पेपर दिला की झाला. ही फक्त चाळणी परीक्षा आहे. महाराष्ट्रातली जी 12.5 लाख प्लस ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यातले एकास 12, एकास 15, एकास 16 असं त्यांचा काय रेशो त्या टायमिंगला तो चेंजेस सिच्युएशननुसार केला जातो ना. तर त्यावेळी जेवढी काय ह्याच्यातली एकास 12 धरा सपोज किंवा 13 धरा, तर तेवढे विद्यार्थी ह्या 12.5 लाखमध्ये किंवा जी पदं आहेत, समजा तुमचे 7,000 पदं असतील, 7,000 प्लस असतील, पण आपण 7,000 धरू, तर गुणिले इथं 12 किंवा 13 किंवा 14 जी काय रेशो असेल त्या रेशोप्रमाणे एवढी पोरं मुख्य परीक्षेला जाणार आहेत. आणि मुख्य परीक्षेला गेल्यानंतर मुख्य परीक्षेचा पण अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग मुख्य परीक्षेला काय, तर मुख्य परीक्षा ही मराठी व्याकरण 50 प्रश्न आहेत, 100 गुणांना आहे. त्याच्यात एक 5 मार्काचा पॅसेज येणार आहे. परत तुमचं काय सर्वसामान्य शब्दसंग्रह असतील किंवा व्याकरण असेल, वाक्यरचना असेल, बरोबर ना, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहे. मग याच्यासाठी महाराष्ट्रातलं टॉपचं म्हटलं तरी चालेल, अमोल पाटील सरांचं मराठी व्याकरण आहे. त्याच्याबरोबर त्यांचंच एक सर्वसामान्य शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता नवीन त्यांनी पुस्तक जे काढलेलं आहे मराठी प्लस मराठी म्हणजे PYQ क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करून दिलेलं आहे.
महाराष्ट्रातलं एक दर्जेदार म्हटलं तरी चालेल. ह्याचं मी कौतुक नाही करत किंवा मी जाहिरात कुणाचीच करत नाही, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आतापर्यंत हजारो अधिकारी घडवणारे आणि या मराठीचे क्लासेस असतात आणि घ्यावे लागतात, करावे लागतात हे यांनी दाखवून दिलं. कारण मुख्य परीक्षेचे मार्क तुमच्या परीक्षेतल्या मेरिटला धरले जातात आणि पोरांना ज्यांना इंग्लिश अवघड जातं त्यामुळे मराठीला फोकस करतात. म्हणून तुम्ही मराठीला फोकस करण्यासाठी अमोल पाटील सरांचं जे संदर्भ साहित्य आहे ते आवश्यक तुम्हाला वाचलं पाहिजे. त्याचबरोबर इंग्रजीसाठी पण तुम्हाला सांगायचं झालं तर बागल सर आणि महेश पाटील सर हे महाराष्ट्रातले टॉपचे MPSC क्षेत्रातले मार्गदर्शक आहेत. त्यांची देखील संदर्भ साहित्य किंवा बागल सरांचं पण मराठी आणि इंग्रजीचं ॲनालिसिस केलेलं पुस्तक आहे ना, ते महाराष्ट्रामध्ये खूप चालतं किंवा इकडं शाश्वतचं पण चालतंय. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने तुम्हाला जे आवडेल दोघांचे व्हिडिओ यूट्यूबला बघा, कसे वाटतात बघा आणि मगच तुम्ही त्या पुस्तकांची निवड करू शकता. हा पुढचा भाग आहे, परंतु 1 मिनिट तुमचा घेतोय कारण नंतर तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर हे पुस्तकं तुम्हाला घ्यावीच लागणार आहेत किंवा इतर परीक्षांना पण त्याचा फायदा होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यात सचिन बस्के सरांचं आता नवीन पुस्तक आलेलं आहे. त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं आतापर्यंत त्यांचं म्हणजे आतापर्यंत हे पुस्तक इतके दिवस होतं, तर दोन्ही पुस्तकाचं बघा तुम्ही आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे चांगलं वाटतं ते घ्या. पर्यावरण तुषार घोरपडे सरांचं आहे. त्यानंतर कायदे आहेत, हे कायद्यामध्ये 2005 आणि 2015 जे आहे हे ज्ञानेश्वर पाटील सर खूप सुंदर पद्धतीने यांची बॅच सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. कारण कायदा हा विषय त्याच्यातून गेलाय, परंतु त्यांची शिकवणी किंवा ते तुम्ही एकदा प्रत्यक्षात त्यांचे देखील यूट्यूबला व्हिडिओ ह्यांचे संदर्भ साहित्य घेत असताना तुम्ही सगळा हे करा. तर हा माझा थोडासा केविलवाना प्रयत्न होता की महाराष्ट्रातले सगळेच मार्गदर्शक तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांची तळमळ होती किंवा काही विद्यार्थ्यांचे सातत्याने मेसेज येत होते की सर हे असं करा किंवा ही सिलेबस कसा, हे कसं आहे तसं. तर हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काळामध्ये पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो पूर्व परीक्षेचा डिटेल्समधला जो सिलेबस आहे ते आपल्या श्री अकॅडमी माळी सर टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला जो आयोगाने दिलेला जो सिलेबस आहे तो सिलेबसची PDF तुम्हाला टाकून देतो. तर श्री अकॅडमी माळी सर जे आहे ते टेलिग्राम ही करा किंवा 9403 इथे खाली पण नंबर आहे 388 249 या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा. आणि आपली देखील बॅच आहे. प्रत्येकजण काय करतं, प्रत्येकजण आपण काय करतो, बॅच जी आहे ती बॅच घ्या म्हणतात, परंतु मी तुम्हाला सांगतो की आपल्या बॅचमध्ये असे काही डेमो लेक्चर तुम्हाला मी देतोय. आपलं ब्राउचर म्हणजे PDF स्वरूपात तुम्हाला हा सिलेबस देखील मी देतो आणि सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. बाकीच्या काही भरपूर काही गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगणार आहे, त्या गोष्टी देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप संजीवनी ठरतील. याची काही तुम्हाला फीस घेतली जाणार आहे. मागील आयोगाचे क्वेश्चन पेपर सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनवरती असणार आहेत. श्री अकॅडमी माळी सर हे प्ले स्टोरला जाऊन ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला मोफत तिथं PDF देतो मी तुम्हाला. त्या मोफतच्या PDF बघा. टेस्ट असतील 1-2 रुपये फीस असेल नॉमिनल त्याची, पण ॲपवर या, म्हणजे ॲपवर आल्यावर तुमचं मी स्वागत करतो. आणि स्वागत हे फक्त स्वागत नाही करत तर काहीतरी तुम्हाला देणं लागतं, हे सगळं देण्याचा मी प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी बॅच आहे तलाठी भरतीची बॅच सुरू केलेली आहे आणि त्या बॅचमध्ये असे तब्बल जे अनुभवी मार्गदर्शक आहेत, एकमेव मार्गदर्शक आहेत, हे सगळे तुम्हाला शिकवणार आहेत. तर हे मार्गदर्शक चांगले शिकवतात का, अगोदर यांचे डेमो लेक्चर बघा. डेमो लेक्चर आवडले, यांच्या नोट्सच्या PDF आवडल्या, यांची टेस्ट आवडली, यांचं मटेरियल आवडलं, ह्या कंटेंटमध्ये तुम्हाला वरनं बघता येतं. म्हणून श्री अकॅडमी माळी सर हे ॲप डाउनलोड करूनच बघा एकदा, त्याला पैसे लागणार नाहीत सुरुवातीला. हे सगळे डेमो लेक्चर बघा, खात्री करा. आणि सगळ्यात कमी फीस असणारं आणि दर्जेदार मार्गदर्शन करणारं एकमेव ॲप आहे श्री अकॅडमी माळी सर. लागलीच डाउनलोड करा. थांबतो इथंच, रजा घेतो. धन्यवाद.